नाशिकमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बारस्ते यांच्या संकल्पनेतून स्मृती उद्यान साकारण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। महाराष्ट्राचा इतिहास उलगडत असताना ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिकमध्ये स्मृती उद्यान साकारलं जात आहे आणि याचं उद्घाटन आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केलं जात आहे। शिवसेनेचे उपनेते तथा नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अजय बारस्ते यांच्या संकल्पनेतून हे स्मृती उद्यान करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका दालनामध्ये अशा स्वरूपाचं हे स्मृती उद्यान करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं विविध अंगांनी ज्या वेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला जे दृश्य दाखवले जातात ते संपूर्ण दृश्य या दालनामध्ये खरं तर लावण्यात आलेले आहेत। त्याच्या विशेष स्वरूपामध्ये फ्रेम करण्यात आलेले आहे। काय नेमकी ही संकल्पना आहे थेट जाणून घेऊयात। माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बारस्ते आहेत। दादा, काय ही संकल्पना आहे, कशा पद्धतीने आपण हे साकारलंय? खरं तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्वच असं आहे, हे एक चुंबकीय व्यक्तिमत्व आहे। या व्यक्तिमत्वाबद्दल कोणाला आकर्षण नाही आहे आणि त्यांचा जीवनपट तर प्रत्येकाला उत्सुकता आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी आपण बघतोय की बाळासाहेबांमधला राजकारणी आपण सगळ्यांनी बघितला आहे, पण बाळासाहेबांमधला खेळाडू, बाळासाहेबांमधला कलाकार, बाळासाहेबांचं कलावंतांबद्दल असलेलं प्रेम, बाळासाहेबांची राजकारणात असताना सुद्धा राजकारण्यांची मैत्री, निखळ मैत्री ही मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला दिसेल। हे जे स्मृती उद्यान आहे हे स्मृती उद्यान बाळासाहेबांच्या पैलूवर आधारित आहे।